नमस्कार मित्रांनो, शेतकरी बंधूंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, गोड बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही दुसरा व तिसरा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि यासोबतच जो काही पीएम किसानचा हप्ता आहे ते देखील जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। या संबंधित मित्रांनो नोटिफिकेशन व जीआर सुद्धा इथे आलेली आहे। चला तर मित्रांनो पाहूयात सविस्तर माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही शेतकरी बंधूंसाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पीएम किसान योजनेचा जो काही 16वा हप्ता आहे हा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ मधून माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारा हस्तांतरण करण्यात येणार आहे या हप्त्याचं। आणि मित्रांनो म्हणजेच हा जो काही हप्ता आहे हा बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। आणि या हप्त्याची जी काही 16व्या हप्त्याची नोटिफिकेशन आहे मित्रांनो ही तुम्ही इथे पीएम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवर देखील पाहू शकता। इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पीएम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे, जे काही ऑफिशियल पोर्टल आहे तिथे सुद्धा एक नोटिफिकेशन मित्रांनो इथे देण्यात आलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता पीएम किसान, हे बघा पीएम किसान 28 फेब्रुवारी 2024। म्हणजेच मित्रांनो न्यूज मध्ये देखील मित्रांनो हे जे काही लोकमत न्यूज असो यामध्ये सुद्धा देखील सांगितलेलं आहे। आणि पीएम किसान योजनेचे जे काही ऑफिशियल पेज आहे ते देखील इथे तुम्ही पाहू शकता। म्हणजेच हा जो काही 16वा हप्ता आहे हा कन्फर्म 28 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि मित्रांनो यासोबतच जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही दुसरा व तिसरा हप्ता आहे हा देखील बुधवारीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी पण माहिती मिळालेली आहे। चला तर मित्रांनो या संबंधित पाहूयात जीआर। तर इथे पाहू शकता मित्रांनो हा जो काही जीआर आहे हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्या योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे या दुसऱ्या हप्त्याविषयी आहे। इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो हा जो काही जीआर आहे हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी इथे निर्गमित केलेला आहे। इथे पाहू शकता जसं की इथे शासन निर्णय खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही 16वा हप्ता आहे या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही दुसरा हप्ता आहे या दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये झाले मित्रांनो 4000 रुपये। आणि परत जे काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा तिसरा हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा तुम्ही इथे जीआर पाहू शकता मित्रांनो। हा जो काही जीआर आहे हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्याचा इथे जीआर आहे। जसं की पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो हा पण जीआर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेला आहे। तुम्ही इथे जे काही डेट आहे तारीख तुम्ही इथे पाहू शकता। दुसऱ्या हप्त्याचा जीआर हा 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेला आहे आणि जो काही तिसरा हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्याचा जीआर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेला आहे। इथे तुम्ही प्रस्तावना देखील पाहू शकता मित्रांनो। सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक
अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक 3 अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी इतका निधी, तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 3512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्राद्वारे केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। खाली इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता शासन निर्णय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे, पीएम किसान योजनेचा जो काही 16 हप्ता आहे, हा 16व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा जो काही दुसरा आणि तिसरा हप्ता आहे, असे मिळून तुम्हाला एकूण 6000 रुपये या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकाच दिवशी मिळणार आहेत, अशी माहिती देखील इथे आलेली आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।